नमस्कार. प्रतिभाज हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक गोडाचा पदार्थ दाखवणार आहे आणि हेल्दी असणार आहे. जसं की आपल्या चॅनलचंच नाव आहे हेल्दी रेसिपी, त्याचप्रमाणे तर हे बघा, हे आहे बीट. तर याचा मी आज तुम्हाला हलवा दाखवणार आहे. तर बघा, आता हे जे बीट आहे, तर बीटामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात. जसं की आपल्या रक्तवाढीसाठी हे बीट जे आहे ते कामी येतं. तर यामध्ये सी विटॅमिन सुद्धा असतं आणि याचे जे पानं असतात ना, तर पानांमध्ये ए विटॅमिन असतात. परंतु आपण पानांचा वापर नाही करत, आपण बीटांचाच वापर करतो. अजून खूप साऱ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये विटॅमिन्स असतात. तर हा अर्थातच पोषक आहे आपल्या शरीरासाठी. तर आज आपण याचा हलवा बघणार आहोत. तर असं नाही की फक्त बीटच, अजून यामध्ये खूप सारे पदार्थ जातात. जसं की दूध जातं, त्याचबरोबर अजून काजू, बदाम, मनुके, अजून आपण भरपूर काही जे आहे ड्रायफ्रुट्स ते टाकू शकतो. तर अशाप्रमाणे त्यामधनंही आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स जातात. तर चला मग आपण आपल्या आजच्या या छानशा गोड रेसिपीला सुरुवात करूया. थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आहे अगोदर. थोडंसं तूप गरम झालं, यामध्ये जे आपण काजू बदामचे काप करून घेतले होते ते घातलेत. त्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला जो आपण बीटाचा किस करून घेतलाय तो घालायचा आहे. तर हे अशा पद्धतीने पूर्ण किस घालून घेतलाय. साखर नाही दाखवली, तर बघा इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा जेवढा आपला हलवा आहे त्या चवीनुसारच, किती तुम्हाला गोड पाहिजे त्यानुसारच साखर घ्यायची आहे. तर इथे मी साखर घेतली. आता हे छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये मी दूध घालणार आहे. हलवा जो आहे तो थोडासा परतून घ्यायचा अगोदर तुपामध्ये, आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये दूध घालायचं आहे. तर दूध हे बघा, आता हा हलवा जो आहे ना तो दुधामध्ये बुडेल इतकंच दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये छान हा हलवा जो आहे ना हा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता, शिजवल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते. तर असा आपला हलवा इथे बघा, छान असं साखरेने पण पाणी सोडलंय. बघा, साखरेने सुद्धा छान पाणी सोडलंय. आणि आता याला आपण शिजून देऊयात. तर बघा, अशा पद्धतीने आपला हलवा हा तयार झालेला आहे. बघू शकता, छान पाणी पण याच्यातलं जे सुटलं होतं याला ते अटलेलं आहे. अशा पद्धतीने आपला हलवा तयार झालाय. तर बघा, अशा पद्धतीने आपला हा बीटाचा हलवा तयार झाला. पौष्टिक आणि खूप सर्वगुण संपन्न असा आपला हलवा आज तयार झालेला आहे. तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्या अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. तर चला मग परत भेटूयात पुढच्या अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.